जान्हवी देविदास कडू या 11 वर्षीय बालिकेचा बुडून मृत्यू झाला आहे। शनिवारी 1 जून रोजी संध्याकाळी 5 वाजेपासून मोखाडा पोलिसांनी शोध मोहीम राबवली, मात्र रात्री उशिरापर्यंत जान्हवीचा तपास लागला नाही। अखेर दुसऱ्या दिवशी तालुक्यातील घोसाळी येथील तरुणांच्या मदतीने जान्हवीचा मृतदेह हाती लागला आहे। या घटनेची मोखाडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। याबाबत मोखाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जान्हवी देविदास कडू व तिची मैत्रीण मनू किसन बोढेरे या दोघी डोल्हार येथील बंधाऱ्यावर अंघोळीसाठी गेल्या होत्या। त्यावेळी जान्हवीला पाण्याचा अंदाज आला नाही, तसेच जान्हवीला पोहता येत नसल्याने ती खोल पाण्यात जाऊन बुडून मृत्यू पावली आहे। या घटनेची माहिती जान्हवीचे मामा किशोर खोडे यांनी मोखाडा पोलिसांना दिली। जान्हवीच्या मृत्यूबाबत माझा कोणावर संशय नसून काही एक तक्रार नसल्याची खबर खोडे यांनी दिली। मृत जान्हवीचा तपास उशिरापर्यंत लागत नसल्याने पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRF यांना पाचारण केले होते। मात्र दुसऱ्या दिवशी रविवारी मोखाड्याजवळील घोसाळी येथील तरुणांनी अथक प्रयत्न करून जान्हवीचा मृतदेह शोधून काढला। त्यांच्या सहकार्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी कौतुक केले असून मोखाडा पोलिसांना तपास कामात सहकार्य केल्याबद्दल आभार मानले आहेत। तर उन्हाळी सुट्टीचे दिवस असल्याने आपली पाळले आजोळी जाऊन सुट्टीचा मनमुराद आनंद उपभोगत असतात, मात्र त्यातून अनेक दुर्घटना घडत असतात आणि त्यायोगे आपल्या जीवलगांची जीवितहानी आपल्याला पाहावी लागते। ही कधी भरून न निघणारी हानी असल्याने पालकांनी आपापल्या पाल्यांची योग्य ती काळजी घ्यावी, तसेच खबरदारीच्या दृष्टीने त्यांचे योग्य ते समुपदेशन करण्याचे आवाहन मोखाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी केले आहे।